मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडून केईएम रुग्णालयातील विविध विभाग आणि पुनर्विकास कामांना भेट देत आढावा। सीएसआर अंतर्गत मल्टी स्पेशालिटी रोबोटिक शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावेत, आयुक्तांचे निर्देश। मुंबईत उकाड्यामुळे नागरिक हैराण, गुरुवारी आणि शुक्रवारी शहरात उष्ण आणि दमट वातावरण असणार, हवामान विभागाचा अंदाज। शिवडीमधील टनेल भंडारवाडा टेकडी जलाशय वाहिनीवरती 2 नग बटरफ्लाय वॉल बसवण्यात येणार। परिणामी मुंबईतील ए, बी, सी, ई आणि एफ दक्षिण विभागातील काही भागात पाणीपुरवठा बंद राहणार। अटल सेतू ते मुंबई पुणे द्रुतगती मार्ग जोडणी प्रकल्पाच्या कामाला वेग। हा प्रकल्प फेब्रुवारी 2027 पर्यंत पूर्ण करण्याचे एमएमआरडीएचे उद्दिष्ट। मुंबईतील मेट्रो सेवेला समांतर बस सेवा देण्यासाठी 500 मिडी बस खरेदी करण्यास बेस्ट समितीची मंजुरी। प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठवला जाणार। मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाच्या खर्चात पुन्हा वाढ, आतापर्यंत 7व्यांदा वाढ। अतिरिक्त 59.85 कोटींचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी सादर। केडीएमसी महासभेतील रिकाम्या सभागृहाचा व्हिडिओ व्हायरल, 80% नगरसेवक गायब। रिकाम्या खुर्च्यांसमोर जनतेच्या प्रश्नांचा पाढा, काही काळ महापौर देखील अनुपस्थित। उपमहापौरांकडून निर्णय, नागरिकांमध्ये नाराजी। डोंबिवलीमध्ये तरुणीकडून विकृताला सापळा रचून चोप, तरुणीच्या नातेवाईकांनी विकृताला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिलं। पैशाचा आमिष दाखवून तरुणीला लॉजवर बोलवल्याचा तरुणाचा वारंवार प्रयत्न असायचा। आता पुणे जिल्ह्यातल्या टॉप 9 न्यूज बघूयात। पुण्यामध्ये पुढचे 4 दिवस पावसाचा येलो अलर्ट कायम। अल निनोच्या प्रभावामुळे कडक ऊन आणि ढगाळ वातावरण अशा संमिश्र हवामानाचा पुणेकरांना फटका बसतोय। पुणे शहरात उद्या पाणीपुरवठा बंद असणार। बुधवारी मध्यरात्रीपासून गुरुवारी मध्यरात्रीपर्यंत पाणीपुरवठा बंद। जलशुद्धीकरण केंद्र आणि पंपिंग स्टेशनवरील दुरुस्तीच्या कामामुळे पाणीपुरवठ्यावरती परिणाम। पाटबंधारे विभागाच्या 15% पाणी कपातीच्या प्रस्तावावर आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडून पुणेकरांना दिलासा। तुर्तास पाणी कपातीची गरज नाही, भविष्यात गरज पडल्यास नियोजन केलं जाईल, आयुक्तांचं स्पष्टीकरण। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील वाहतूक 2 दिवस तात्पुरती बंद। पुलाचं शटरिंग काढणं आणि रंगकामासाठी वाहतूक तात्पुरती बंद ठेवली जाणार। उद्या दुपारी 12 पासून 3 वाजेपर्यंत मुंबईकडे येणारी तर 24 तारखेला पुण्याकडे जाणारी वाहतूक बंद असेल। पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील गोलेगाव ते फुलगाव या दरम्यानचा गेल्या 30 वर्षांपासून अरुंद असलेला रस्ता अखेर नागरिकांसाठी खुला। खेड तहसीलदार प्रशांत बेडसे यांच्या माध्यमातून प्रश्न निकाली। पुणे शहरातील नालेसफाईची कामं 30% पूर्ण, तर सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत सर्वाधिक म्हणजेच 90% नालेसफाईची कामं पूर्ण झाल्याचा महापालिकेचा दावा। ढोले पाटील रस्ता आणि विश्रामबागवाडा परिसरात केवळ काही नाल्यांची कामं। पुण्याच्या गोखलेनगरमधील जनता वसाहतीत गेल्या 3 महिन्यांपासून ड्रेनेजचं पाणी नागरिकांच्या घरात शिरतंय। प्रशासन आणि लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी। पुण्यातून वाराणसीसाठी धावणार पहिली अमृत भारत रेल्वे। रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची रेल्वेला मंजुरी। वंदे भारत एक्सप्रेस सारखी दिसणारी रेल्वे विना वातानुकूलित असल्यामुळे तिकीट दर कमी। पुणे महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या 23 गावांसह संपूर्ण शहरातील झोपडपट्ट्यांचे जीपीएस सर्वेक्षण करण्याचा निर्णय। एसआरए प्राधिकरणाच्या निर्णयामुळे पुनर्वसन योजनेला गती मिळणार।